नमस्कार श्रोते मंडळी, श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 14वा. मागच्या भागामध्ये आपण अध्याय 14व्याच्या 100 ओव्या घेतल्या होत्या. आता 100च्या पुढच्या आपल्याला घ्यायच्या आहेत. अध्याय 14वा. 100 पासून पुढच्या ओव्या आता आपल्याला वाचायला सुरुवात करायच्या आहेत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये गणगण गणातभोवती लिहून पाठवा. चला तर माता वाचनाला सुरुवात करूया. गुरुराया, आपुली वाणी वेदतुल्य मानू इथुनी वाचवा या संकटातूनी शेगाव दृष्टी पडू द्या. ऐसे जो ते बोलतात तो निम्म्यावरी पाण्यात नाव बुडाली लोटत. एक फरलांग गेली हो काठी लोक बोलतीये से मेली ही 5 माणसे. आता यांचा भरोसा नसे अथांग पाणी नर्मदेला. तई म्हणाली गजानन नका हो हैराण तुमच्या जीवा लागून धक्का न लावी नर्मदा. ऐसे म्हणून स्तवन केले नर्मदेचे त्यांनी भले. हे चौघे बैसले हात जोडून नावेत. नर्मदे मंगले देवी रेवे अशुभ नाशिनी. म्हणतो क्षमा करी याचा दयाळू होनी मने. ऐसे स्तवन चालले तो आतील पाणी निघून गेले. नर्मदेने लाविले आपल्या करास त्या छिद्रा. नाव श्रोते पहिल्या परी आली जलाची यावरी. त्या नावेच्या बरोबरी होती प्रत्यक्ष नर्मदा. कोळणीचा धरिला वेश मस्तकावरी कुरुळ केश. भिजविले जीच्या वस्त्रास कमरेपर्यंत जलाने. नौका काठास लागली अवघ्यांनी ती पाहिली. आश्चर्यचकित मुद्रा केली पाहून तळाच्या छिद्राला. ही बाई होती म्हणून आमुचे हे वाचले प्राण. बाई आपण कोठील कोण हे काही सांगा हो. सोडा वस्त्र भिजलेले आम्ही नवे देतो भले. तई नर्मदेने पहा केले ऐश्वरीतीने भाषण. मी ओंकार कोळ्याची कन्या का. माझे नाव नर्मदा एका. माझा परिपाठ आहे देखा ओले वस्त्र नेसण्याचा. मी ओलीच राहते निरंतर. माझे रूप आहे नीर. ऐसे बोलून नमस्कार करून गेली गजानना. क्षणा माझी नाहीशी झाली ती नर्मदेसी. वीज चमकून आकाशी घनी जैसी लीन होते. तो पाहता प्रकार चौघे आनंदले फार. कळला स्वामीचा अधिकार नर्मदा आली दर्शना. बंकट विचारी खोदून समर्था ही स्त्री कोण. ते सांगावे फोडून गुप्त काही ठेवू नका. तई महाराज वदले तत्वता तुम्ही जे का विचारिता. तो कथिला आहे का गाथा नर्मदेने तुम्हास. कोळी जो का ओंकार तोच हा ओंकारेश्वर. माझेच रूप हे आहे नीर. ऐसे नर्मदा वदलीना. अरे ती प्रत्यक्ष नर्मदा. संशय तेथे न घ्यावा कदा. संकटा माझी देते सदा हात ती आपल्या भक्ता ते. म्हणून तिचा जय जयकार करा हो मोठ्याने. एक वार जय जय नर्मदे निरंतर. ऐसेच रक्षण आंबे करी. ऐसे एकता वचन बंकटलाला आदी चौघे जण समर्थाचे दिव्य चरण वंदू लागले क्षणाक्षणा. परत आले शेगावात जाता ज्यांना त्यांना हीच मात. होनिया हर्षभरित सांगू लागले हे विबुध हो. सदाशिव रंगनाथ वानवळे एक गृहस्थ समवेत. भले शेगावात येथे झाले महाराजांच्या दर्शना. या सदाशिवा कारण टोपण नाव तात्या जाण. हे माधवनाथाचे छत्रगण चित्रकूटाच्या होते हो. या माधवनाथा प्रत योगांगे होती अवगत. ज्यांचं शिष्यगण माळव्यात आहे मोठ्या प्रमाणात. सदाशिव आले शेगावाला. जेव्हा श्री दर्शनाला तेव्हा महाराज भोजनाला बसले होते मठात. सदाशिवासी पाहून माधवाची झाली आठवण. गजानना कारण संता जाणती. वानवळे येता क्षणी महाराज वदले मोठ्यांनी. अरे नाथांच्या शिष्या लागून बसवा आणून माझ्या पुढे. त्यांचे गुरु माधवनाथ गेले जेवून इतक्यात मठी माझ्या समोेत.
तो हे दोघे पातले. थोडा वेळ आधी जरी हे आले असते जरी भेट त्यांच्या गुरुची खरी होती यांना मठात. आता हे मागून आले गुरु त्यांचे निघून गेले. विडा न घेता भले त्याची करू पूर्तता. वानवळ्यासी आलिंगन देते झाले दयाघन. पोरे बंधूची म्हणून ऐसा तो संत प्रेमा. रीतीप्रमाणे सत्कार केला वानवळ्याचा शेगावाला. जाताना त्या निरोप दिला समर्थांनी येणे रीती. तुम्ही माधवनाथाला असेच जा भेटण्याला. त्यांचा येथे राहिला विडा तो त्या द्यायास. मी म्हणतो तेच सांगा पदरचिन्ह घाला बघा. आमच्या वाक्या माझी उगा फरक तुम्ही करू नये. म्हणा साथे भोजन हुआ बिडा तुम्हारा ह्याई रहा. तो आम्ही आणीला पहा नाथा तुम्हा द्यावयास. हे सारे बोलणे ऐकले त्या वानवळ्याने. घेऊन विड्याची 2 पाने गमन करीत झाला. माधवनाथा हकीकत त्याने कथिली स्तभूत. महाराज आपण शेगावात आला होता का ते दिनी. गजानन जे बोलले तैसेच आहे झाले. भोजनासमयी त्यांनी केले स्मरण माझे तीच भेट. ऐशा रीती एकमेका आम्ही भेटतो सदैव देखा. इथे शंका घेऊ नका स्मरण तीच भेट होय. त्यांचा माझा एक प्राण शरीरे ही मात्र भिन्न भिन्न. हे आहे खोल ज्ञान ते न इतक्यात कळे तुम्हा. बरे झाले आणि आला आमचा विडा तुम्ही भला. जो होता राहिला शेगावी शिष्य हो. पाने देता वानवळ्यांनी ती भक्षली नाथांनी. खलबत्त्यात कुटुनी थोडा प्रसाद दिला ह्याला. संत भेटी होती कैसी हे सांगदेव 65 सांगते झाले ज्ञानराशी. श्री ज्ञानेश्वर महाराज. ती 65 मनियाना म्हणजे ह्या कळतील खुना. स्वानुभवाच्या ठाई जाना वावन तर्काकारणे. योग वाटेल तेथोनी भेटे एकमेका लागोनी. भेट ठाई सबैसोनी होते त्यांचे कौतुक हे. शेख मोहम्मद श्रीगोद्यात तुकाराम होते देहूत. आग लागता मंडपा परत देहू माझी कीर्तनाच्या. ती शेख महम्मदांनी विझवली श्रीगोद्यात बैसुनी. हे महिपतींनी लिहूनी ठेविली भक्ती विजयात. जाऊन हळी खेड्यात विहिरीत बुडता पाटील सुत. वाचविले देऊन हात महाराज माणिक प्रभूंनी. खरा योगी असल्याविना ऐसे कौतुक होईना. हे न साधे दांभिकांना त्यांनी गप्पाच माराव्या. योग अवघ्यात बलवत्तर त्याची न कोणासर. करणे असल्या राष्ट्रोद्धार त्याचा अवलंब करा हो. श्री दास गणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. एकोत सदा प्रेमळ भक्त निष्ठा ठेवून ग्रंथावरी. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथ चतुर्थशो अध्याय समाप्त.